नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र भोवतीचं संशयाचं धुकं वाढतच चाललंय. नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला का असा मोठा आणि गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. लातूरमधील केमिस्ट्रीचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींना अटक झाल्यानंतर आता बायोलॉजीच्या आणखी एक महिला प्राध्यापकाला देखील अटक करण्यात आलेली आहे. पुण्यामधील बॉटनी प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक करण्यात आलेली असून मनीषा मांढरेला आज दिल्ली कोर्टात हजर केलं जाणार आहे. अटकेनंतर सीबीआयनं मनीषा मांढरेच्या बिबवेवाडी इथल्या घरी जाऊन झाडाझडती घेतली. मांढरे ही एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीची सदस्य आहे. तर पी.व्ही. कुलकर्णीप्रमाणे संबंधित लेक्चररनं सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तोंडी सांगितल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. आणि दरम्यान पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 5 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर दरम्यान प्राध्यापक आणि पेपर फुटीचं कनेक्शन नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया. पी.व्ही. कुलकर्णीकडून केमिस्ट्री पेपरचे प्रश्न हे लीक केले जायचे. मनीषा मांढरेकडून बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लीक व्हायचे. एजंट म्हणून काम करणाऱ्या वाघमारे, लोखंडे, खैरनार मार्फत विद्यार्थ्यांकडे हे प्रश्न पोहोचवले जायचे. मनीषा वाघमारेचं मांढरे आणि कुलकर्णीच्या घरी येणं जाणं असायचं. मनीषा वाघमारेकडून पेपर धनंजय लोखंडेकडे आणि नंतर शुभम खैरनारकडे पोहोचला. पुढे हाच पेपर गुरुग्रामच्या यश यादवकडे गेला आणि त्यानंतर यादवनं सिकरच्या बिवाल बंधूंना हा पेपर दिला. तर मनीषा मांढरे ज्या कॉलेजमध्ये शिकवत होत्या त्या कॉलेजमधील प्राचार्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील जाणून घेऊयात. 24 वर्ष गेली मनीषा मांढरे आमच्याकडे ज्युनियर टीचर म्हणून ज्युनियर कॉलेजला सिनियर टीचर म्हणून काम करतात. बायोलॉजीच्या त्या टीचर आहेत. नीट च्या परीक्षेच्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे NTA आणि ह्या गोपनीयतेच्या नियमांप्रमाणे काम करतात आणि त्यांचं 5-6 वर्ष झाली त्या NTA बरोबर असोसिएटेड आहेत आणि क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी प्रमाणे डायरेक्ट NTA आणि टीचर असं कम्युनिकेशन असतं. त्यामुळे आम्हाला त्या कुठे जातात पेपर सेटिंगला किंवा काय त्यांची प्रोसेस आहे याबद्दलची कल्पना ॲज अ कॉलेज म्हणून आम्हाला नक्कीच मिळतो. राजस्थानमधील बिवाल कुटुंबाबाबत दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी मांगीलाल बिवालचा दुसरा मुलगा अमन बिवालनं 12वी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण सोडलेलं होतं आणि तो प्रॉपर्टी व्यवसायात कार्यरत होता. तरी देखील कुटुंबानं त्याला नीट परीक्षेला बसवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर मोठा मुलगा हा विकास बिवाल तो सवाई माधोपूर मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या पहिल्या वर्षामध्ये शिक्षण घेतोय. कॉलेजच्या माहितीनुसार तो देखील अभ्यासामध्ये अत्यंत कमकुवत होता. विकासनं 2025 मध्ये नीटचा पेपर दिलेला होता आणि त्याला परीक्षेपूर्वीच पेपर मिळालेला होता. त्यामुळे तपास यंत्रणांना संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे हे उलगडल्याच्या कामाला वेग आला. नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरती टीका केली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला. मात्र मोदींनी यावरती एकही शब्द काढला नाही. धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. हमारे यूनिवर्सिटीज में इनके लोग बैठाए गए हैं, वाइस चांसलर्स बैठाए गए हैं, प्रोफेसर्स बैठाए गए हैं. इनके बीच में पैसे बनाने का नेक्सस है और इस नेक्सस ने हिंदुस्तान के एजुकेशन सिस्टम को खत्म कर दिया. इस देश में 80 बार पेपर लीक हुआ है और 2 करोड़ युवाओं का भविष्य बर्बाद हुआ है. प्रधानमंत्री को इमीडिएट ऑर्डर देना चाहिए कि धर्मेंद्र प्रधान जी को इस्तीफा दें, उनको सैक किया जाए और जो गिल्टी लोग हैं उनको पकड़ के जेल में डाला जाए. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत कोणाकोणाला नेमकी अटक करण्यात आलेली आहे ते देखील जाणून घेऊयात. तर महाराष्ट्रामधील हे काही आरोपी आहेत. केमिस्ट्रीचा माजी प्राध्यापक, मूळचा लातूरचा आणि सध्या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून जो समोर येतोय पी.व्ही. कुलकर्णी. त्याचबरोबर मनीषा मांढरे बायोलॉजी प्राध्यापक, पुण्याच्या बिबवेवाडीत त्यांचं घर आहे. बायोलॉजी पेपरफुटीचे संशयित मास्टरमाइंड. त्याचबरोबर शुभम खैरनार BAMSचा विद्यार्थी, नाशिकमधला आहे तो आणि प्रश्नपत्रिका विकल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. त्याचबरोबर धनंजय लोखंडे
आयुर्वेद डॉक्टर, मूळचा अहिल्यानगरचा आहे आणि सध्या पुण्यात प्रश्नपत्रिका विकल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. त्याचबरोबर मनीषा वाघमारे, ब्युटी पार्लर व्यावसायिक, पुण्याच्या बिबवेवाडीत घर आहे आणि प्रकरणात सहभागाचा तिच्यावरती संशय आहे. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या तपासामधून अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पेपर लीक करणाऱ्या प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांची मोडस ऑपरेंडी आता पूर्णपणे उघड झाली आहे. नीटमध्ये केमिस्ट्रीचा पेपर सेट करणारा कुलकर्णी आणि बायोलॉजीचा पेपर सेट करणारी मनीषा मांढरे या दोघांनी प्रश्नपत्रिकेमधील ठराविक प्रश्न हे लीक केले होते. मांढरे आणि कुलकर्णी पुण्यात घरातच कोचिंग क्लास घ्यायचे. तिथे मनीषा वाघमारे ही एजंट म्हणून काम करायची. या घोटाळ्याची साखळी पुणे ते थेट राजस्थानपर्यंत पसरलेली होती. वाघमारे हा पेपर धनंजय लोखंडेला दिला. लोखंडेनं नाशिकच्या शुभम खैरनारला आणि खैरनारनं गुरुग्रामच्या यश यादवला. पुढे यादवनं थेट सिकरच्या बिवाल कुटुंबापर्यंत हा पेपर लीक केल्याचं तपासामधून निष्पन्न झालंय. कुलकर्णी पाठोपाठ एनडीएचे इतर काही कर्मचारी देखील सीबीआयच्या रडारवरती आलेले आहेत. सीबीआयच्या सूत्रांनुसार पीव्ही कुलकर्णी गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम करत होते. कुलकर्णी व्यतिरिक्त इतर अनेक प्राध्यापक देखील सीबीआयच्या रडारवरती आहेत. एनटीएमधील व्यक्तींची देखील चौकशी सुरू आहे. तर या पेपरमध्ये सहभागी असलेल्या एनटीएच्या 50 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यादी सीबीआयकडे आहे. गेल्या 24 तासामध्ये सीबीआयनं देशभरामधील 6 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन हे जप्त केले. पेपरफुटी प्रकरणाचे प्रशासकीय पडसाद. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये 2 नव्या सहसचिवांची केंद्र सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे. अनुजा बापट 1998च्या बॅचच्या सांख्यिकी सेवा अधिकारी आणि रुचिता वीज 2004 बॅचच्या संपर्क माहिती तंत्रज्ञान अधिकारी आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांची सहसचिव पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. आयआयटी आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठीची जेईई ॲडव्हान्स 2026 परीक्षा आज कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडणार आहे. जेईई परीक्षा संगणक आधारित आहे. परीक्षाचा पेपर हा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरा पेपर हा दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेमध्ये होणार आहे. तर यावर्षी आयआयटी रुकरीतर्फे ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेसाठी ड्रेस कोड जारी करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना हलके आणि साधे कपडे घालण्यासही सांगण्यात आलंय. तर विद्यार्थ्यांना शूज ऐवजी स्लीपर किंवा सँडल सारख्या उघड्या बुटांची पादत्राणं घालण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्यानं चर्चेत आहेत. दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केलेल्या असून त्यांनी अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्यात. काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलं. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना देखील टार्गेट केलंय. शेवटच्या काळात अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत सकारात्मक मत हे व्यक्त केलं नव्हतं, नकारात्मक मत व्यक्त केलं होतं, असा मोठा दावा रोहित पवारांनी यावेळी केलाय. सोबतच अजित पवारांबाबत 2 बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती. ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. तर या सगळ्याच मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यावरती देखील भाष्य केलंय. दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे. त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनित्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनित्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. आणि मग जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार. जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनित्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे. तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे. तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर. मुंबई महापालिकेच्या महापौर विकास निधीच्या वाटपामध्ये घाटकोपर परिसराला सर्वाधिक निधी मिळाल्याचं समोर आलंय. महापौर रितू तावडे या घाटकोपरमधील नगरसेविका असून घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून तब्बल 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे या निधी वाटपावरून मुंबई महापालिकेच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेचा 2026-27चा 80,952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर प्रथेनुसार महापौरांना विकास कामांसाठी 250 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. हा निधी नगरसेवकांना वितरित करण्यात आलेला असून त्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावरती निधी देण्यात आल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि नुकत्याच विधान परिषदेवरती आमदार म्हणून संधी मिळालेल्या प्रज्ञा सातव यांच्या स्वागतासाठी कळमनुरी शहरामध्ये ठिकठिकाणी मोठे बॅनर झळकलेत. मात्र या बॅनरवरील भावी मंत्री या उल्लेखानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. हिंगोली जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आता प्रज्ञा सातव यांच्या रूपानं जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा ही भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. कळमनुरी शहरामध्ये लागलेल्या बॅनरमधून देखील हीच भावना स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार का याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत. पुण्यातील संभाजी आजनाजवळ संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री विमानाऐवजी रस्ते मार्गानं मुंबईहून पुण्याला रवाना होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. पुण्यात नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा रस्ते मार्गानंच मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्यांच्या या काटकसरीच्या निर्णयाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अमूल मदर डेअरीनं दुधाच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आता गोकुळचं गाईचं दूध महागलंय. गाईच्या दुधात 2 रुपयांची वाढ झाली आहे. इंधन दर, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, त्याचबरोबर वाहतूक, पॅकेजिंग आणि इतर खर्चामध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे गोकुळ दूध संघानं गाईच्या दुधाचे दर हे वाढवलेले आहेत. ही दरवाढ 21 मे 2026 पासून लागू होणार आहे. गोकुळवरती प्रशासक आल्यानंतर पहिल्यांदाच दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. तर म्हशीच्या दुधाच्या दरात कोणताही बदल नाही. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरती 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि कोकणात आधी गोकुळचा दर हा 50 रुपये प्रति लिटर होता, तो आता 52 रुपये झालेला आहे. तर पुणे आणि मुंबईमध्ये 58 रुपये प्रति लिटर होता, तो आता 60 रुपये झालाय. गोंदिया जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसलेला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रब्बी हंगामामधील धान कापणीची कामं सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलं धान शेतामध्येच असल्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची शक्यता ही वर्तवली जाते. पावसाळा अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना पावसाच्या 4 महिन्यांमध्ये तब्बल 24 वेळा समुद्र खवळणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आलाय. 14 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये 4.50 मीटर ते 4.89 मीटर उंच लाटा उसळणार आहेत. तर पावसाळ्यात समुद्राला भरती असताना अतिवृष्टी झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्यामुळे गैरसोय होते आणि यामध्ये समुद्राला उधाण आलेल्या वेळीच पाऊस झाल्यास धोकाही वाढतो. त्यामुळे पालिकेकडून समुद्राला येणाऱ्या उधाणाच्या तारखा या जाहीर करण्यात येत आहेत. त्यानुसार यावर्षी 16 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता समुद्रामध्ये सर्वात जास्त 4.89 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे यावेळी समुद्रकिनारी जाण्याचं धाडस करू नये असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुलं जन्माला घालण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. कुटुंबामध्ये 3रं मूल जन्माला येईल त्या परिवाराला सरकारकडून 30,000 रुपये दिले जातील आणि 4थ्या बाळाच्या जन्मानंतर 40,000 देण्यात येतील अशी घोषणा ही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यामधील नसरना पेटातील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे. ఒకప్పుడు కుటుంబ నియంత్రణ కోసం నేను పనిచేశాను. ఈరోజు మళ్ళీ పిల్లలి సంపద పిల్లల కోసం మనం అందరం కూడా కృషి చేయాల్సిన అవసరం వచ్చిందని మీ అందరికీ తెలియజేస్తున్నా. అందుకని నేను ఇంకొక నిర్ణయం కూడా చేసుకొని నెలలో వస్తున్నా మీ దగ్గరికి. మూడో చైల్డ్కి 30,000 రూపాయలు పుట్టిన వెంటనే ఇస్తాం. 4వ చైల్డ్కి 40,000 రూపాయలు ఇస్తాం. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांचे पुत्र बंदी भगीरथ याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भगीरथवरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याचा आरोप आहे. भगीरथनं तेलंगणा हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, पण हायकोर्टानं त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्याला दिलासा मिळाला नाही. हायकोर्टाच्या या निकालानंतर बंदी संजय कुमार यांनी आपण आपल्या मुलाला पोलिसांसमोर हजर राहण्यास आणि तपासाला सहकार्य करण्याचं सांगितल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर बंदी भगीरथ यानं पोलिसांकडे जात आत्मसमर्पण केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.